मोलमजुरी, भाजीपाला विकणारा मुलगा, आईचे दोन्ही हात रसवंतीत चिरडले गेले, वडिलांचं बोटही गेलं आणि आज 10 बाय 10च्या पालातून अर्ध्या एकरावर उभं राहिलंय एक स्वप्न. हे आहेत योगेश संजय लोणकर, BSc नर्सिंगचे शिक्षण घेतलेला एक तरुण, हॉटेल मल्हारवाडा, चव गावाकडची आणि मार्तंड अमृततुल्यचे संस्थापक, तसेच श्री क्षेत्र अर्धनारी नटेश्वर संस्थान जानेफळचे सचिव. पण हा प्रवास फक्त योगेशचा नाही, तर संपूर्ण लोणकर परिवाराच्या संघर्षाचा आहे. 2010 साली वडिलांच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं. 3 मुलींची लग्न आणि कुटुंबावर कर्जाचा डोंगर. आपण डुबलो तरी चालेल, पण संकटकाळी आपल्याला मदत करणार डुबाला नाही पाहिजे, असं प्रामाणिक मत असणारे श्री संजय लोणकर यांनी स्वतःच्या मालकीची 4 एकर मधून 1.5 एकर जमीन विकून टाकली. कोणीही पैशासाठी आपल्या दारी येऊ नये यासाठी सर्व कर्ज फेडून टाकले, पण गरिबीचे चटके मात्र रोजच बसत होते. उरलेल्या 2.5 एकरात एक बोरवेल घेतली. नशिबानं भरपूर पाणी लागलं आणि तिथून सुरू झाला या लोणकर कुटुंबाचा नवा संघर्ष. 5वीत असतानाच योगेश रोज दूध, दही आणि भाजीपाला विकू लागला. छोट्या हातानं परिवाराला जमेल तशी मदत करायला सुरुवात केली. दिवसाला 5 ते 6 फेऱ्या. सुरुवातीला पायी, नंतर पैसे साठवून घेतलेली एक सायकल आणि त्याच सायकलवर सुरू झाला स्वप्नांचा प्रवास. एकीकडे संघर्ष तर दुसरीकडे शिक्षण. शाळेत गुणवंत विद्यार्थी, भाषण स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनात तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक आणि राज्य स्तरापर्यंत मजल. संघर्ष सुरूच होता. दिवसा दूध, दही आणि भाजीपाला विकायचा आणि 2021 मध्ये शेगाव पंढरपूर महामार्गाचं काम सुरू झालं. उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवसभर व्यवसाय आणि रात्री रस्ते बांधकाम कंपनीत मोलमजुरी. गज कापणाऱ्या मशीनवर काम केलं. नंतर स्वतःच कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि त्यातून मिळालेल्या पैशातून घराशेजारी स्वतःची जागा घेतली. कोरोना आला. संचारबंदी नियमामुळे पोलिसांनी गावात भाजीपाला विकू दिला नाही आणि तेव्हाच गावापासून 2 किलोमीटर दूर शेताच्या धुऱ्यावर रस्त्याच्या कडेला 10 बाय 10च्या पालात सुरू झालं एक छोटंसं दुकान आणि तिथेच एका नव्या स्वप्नाची स्थापना झाली. फळं, वेफर्स, उसाचा रस, चहा नाश्ता आणि 2022 मध्ये हॉटेल मल्हारवाडाची सुरुवात झाली. त्याच काळात नीट मध्ये चांगले गुण मिळवून योगेशचं BSc नर्सिंगसाठी छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण सुरू झालं. छोटासा उभा केलेला व्यवसाय आई वडिलाकडे सोपवून एक नवीन प्रवास सुरू झाला. पण नियतीची परीक्षा अजून बाकी होती. एक फोन आला आणि कळलं आईचे दोन्ही हात रसवंतीत चिरडले गेले होते. डॉक्टरांनी हात कापण्याची शक्यता सांगितली, पण मेडिकल फील्डमध्ये शिक्षण घेत असल्यामुळे योगेशने व वडिलांनी हार मानली नाही. त्यांनी सविस्तर माहिती घेतली आणि मायक्रो सर्जरी व प्लास्टिक सर्जरी हा पर्याय शोधून काढला. वडिलांनी कर्ज काढलं आणि आईचे दोन्ही हात वाचले. पण काही दिवसांनी पुन्हा एक फोन. यावेळी वडिलांचं बोट रसवंतीत गेलं. आई वडील दोघेही जखमी आणि इकडे योगेशचं शिक्षण. दिवसा कॉलेज आणि रात्री नर्सिंग जॉब. सलग 3 वर्षे. तेव्हा एक गोष्ट समजली, नोकरी गरजा पूर्ण करू शकते पण स्वप्न नाही. शिक्षण पूर्ण होताच गावाकडे परत येऊन मार्तंड अमृततुल्यची सुरुवात केली. लोकांनी भरभरून प्रेम दिलं आणि 6 मार्च 2026 रोजी हॉटेल मल्हारवाडा, चव गावाकडची या शुद्ध शाकाहारी फॅमिली हॉटेलची सुरुवात झाली. 10 बाय 10च्या पालात सुरू झालेला प्रवास आज अर्ध्या एकरापर्यंत पोहोचला आहे. हा फक्त व्यवसाय नाही, ही आई वडिलांच्या कष्टांची, त्यागाची आणि एका मुलाच्या जिद्दीची गोष्ट आहे. कारण इस्त्रीचे कपडे घालून दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा फाटके कपडे घालून स्वतःच्या व्यवसायात हमाली करणारा मालक बनणं कधीही मोठं असतं.